स्मार्ट अहमदनगर न्यूज। शिवसेना नगर शहर निलेश लंके प्रतिष्ठान, विक्रम भैया राठोड, नगरसेवक श्री योगीराज गाडे व थोरात आय केअर आणि अंजली चष्मावाला यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर व नंबरचे चष्मा वाटप। आम्ही तुमच्या दृष्टीसाठी घेऊन आलो आहोत मोफत नेत्र तपासणी शिबिर। रविवार दिनांक 15 सप्टेंबर 2024, वेळ सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत। ठिकाण श्री राघवेंद्र स्वामी मंदिर, बोलेगाव, अहिल्यानगर। शिबिरात समाविष्ट मोफत नेत्र तपासणी, नंबरचे चष्मा वाटप, अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया। उद्घाटक श्री शशिकांत गाडे सर, माननीय शिवसेना जिल्हा प्रमुख नगर दक्षिण श्री निलेशजी लंके, माननीय खासदार अहिल्यानगर श्रीमती शशिकला अनिल भैया राठोड, माननीय उपस्थित। विशेष प्रायोजक श्री अशोक बडे, नगरसेवक श्रीमती रीता भाकरे, नगरसेविका श्री निलेश भाकरे, श्री रंगनाथ शेलार, श्री सुनील सोनावणे, श्री संदीप कोरडे, प्रा अंबादास शिंदे। नागरिकांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा। संपर्क श्री योगीराज गाडे। आपल्या नेत्रांची काळजी घ्या, आपल्या आरोग्याची काळजी घ्या। आपण पाहिलं तर नगर शहरात अनेक योजनेतून अनेक राज्य शासनाचा निधी असो, जिल्हा स्तरचा निधी असो किंवा महापालिकेचा निधी असो, अशा अनेक रस्त्यांची कामं चालू आहेत, ड्रेनेजची कामं चालू आहेत, कॉन्क्रीट रस्त्यांची कामं चालू आहेत, डांबरी रस्त्यांची कामं चालू आहेत। सार्वजनिक कामं चालू असताना असं निर्देशनास आलं आहे की जे आम्ही टेंडर कॉपी काढल्या आणि एस्टिमेट अंदाजपत्रक जे आहेत ते ज्यावेळेस काढलं तर जे रस्त्यांची कामं चालू आहेत आज नगर शहरात महापालिकेच्या हद्दीत, इथं मोठ्या प्रमाणात जे अंदाजपत्रकमध्ये अटी शर्ती आहेत ते फॉलो केले गेले नाही आहेत, फॉलो करू नाही राहिलेत। जसं की कॉन्क्रीट रस्त्यांमध्ये स्टीलचे जाळे टाकणं असेल किंवा प्लास्टिकची शीट टाकणं असेल, ते हाड मुरुम टाकणं असेल किंवा त्याची जी थिकनेस असेल रस्त्याची लांबी असेल किंवा त्याचे रुंदी असेल, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला दिसते की कुठेतरी तडजोड केली जात आहे। रस्त्याचे कामं चालू असताना स्टीलचा वापर होत नाही आहे, प्लास्टिक शीटचा वापर होत नाही आहे। काही ठिकाणी रस्त्यांची लांबी जेवढी आहे तेवढी लांबीचा रस्ता होत नाही आहे, रुंदी जी आहे तीही कमी केली जात आहे। आणि असं करून जर आपण हा आकडा काढला भ्रष्टाचाराचा तर कमीत कमी 28 ते 30% याच्यात भ्रष्टाचार होत आहे आणि हा आकडा जवळजवळ 60 कोटीचा भ्रष्टाचाराचा आकडा आहे। आयुक्त आता प्रशासक आहे महापालिकेमध्ये, आयुक्त महापालिकेचे हेड आहेत, यांची जबाबदारी आहे की हे जनतेच्या पैशाचं संरक्षण करणं आणि व्यवस्थित काम करून घेणं। हा पैसा कोणत्या नेत्याच्या खिशातून नाही किंवा आयुक्ताच्या किंवा महापालिकेच्या खिशातून नाही, हा जनतेचा पैसा आहे। जनता कर भरती, वेगवेगळे कर भरती, GST टॅक्स असो, घरपट्टी असो, पाणीपट्टी असो, रोड टॅक्स असो, असे वेगवेगळे कर जनता भरती आहे। हे जनतेच्याच पैशातून हे कामं होत आहेत ना, कुणी नेता त्यांच्या खिशातून करत नाही आहे। आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे की हा जनतेचा पैसा तुम्ही जनतेपर्यंत कामं करून जनतेला चांगले दर्जाचे कामं करून देणं हे आपलं कर्तव्य आहे। त्याच्यासाठी जनतेने आपल्याला निवडून दिलेलं असतं। आणि आज नगर शहरात कोणत्याही रस्त्यावर तुम्ही जा, लो क्वालिटीचं मटेरियल वापरलं चालू आहे। रस्त्याची दर्जा जी आहे जी आपण पाहिली तर निकृष्ट काम चालू आहे।
आज जे रस्ते 6 महिनेपूर्वी झाले त्याला खड्डे पडत आहेत, जे रस्ते आत्ता 4 महिने आधी झाले, 1 वर्ष झाले, ते रस्ते परत तुम्ही चक्कर मारली तर त्याच्यावर खड्डे पडलेले आहेत. तुम्ही प्रोफेसर चौक ते महलचा रस्ता जा, तो 1-1.5 कोटीचा रोड होता, तिथं खड्डे पडलेले आहेत. मागच्या वर्षीच रोड झालेला आहे. तसंच सागर मेडिकल तारकपूर रस्ता जो आहे मिस्किनमाळा रोड गंगवदेनपर्यंत 2.25 कोटीचा रोड आहे, आत्ता झाला आहे 7-8 महिन्यापूर्वी, तिथं खड्डे पडलेले आहेत. असे अनेक रस्ते आहेत शहरात जिथं कामं होते आहेत, निकृष्ट कामं होत असल्यामुळं हे खड्डे पडले आहेत. आणि आत्ता जे जवळजवळ शहरात 180 ते 200 कोटीचे कामं जे चालू आहेत, तर त्यात जर तुम्ही आकडा काढला भ्रष्टाचाराचा तर 60 कोटीचा कमीत कमी हा भ्रष्टाचार होत आहे. मग आयुक्त, उपायुक्त, बांधकाम इंजिनियर हे सगळे झोपलेले आहेत का? हे ठेकेदारांची बिलं काढतातच कसं काय? कारण की फक्त लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला दिसत नाही, पण जनतेला देखील दिसत आहे ना. आमच्या प्रभागात जवळजवळ 2-3 ठिकाणी जनतेने हे कामं बंद पाडलेली आहेत, तेही आवाज उठवत आहे. आम्ही जनतेलाही विनंती करतो की जोपर्यंत जनता आवाज उठवत नाही तोपर्यंत अशी बोगस कामं थांबणार नाही. जिथं जिथं कामं चालू आहेत त्या ठिकाणी जे अंदाजपत्रकचं कॉपी आहे, जे एस्टिमेटचं रस्त्याचं एस्टिमेट आहे त्याचं फ्लेक्स लावणं बंधनकारक आहे तिथं, पण अशी त्या कामाची माहिती कोणत्याही रस्त्यावर नाही आहे. ते फ्लेक्स बोर्ड लावणं गरजेचं आहे की हा रस्ता कोणत्या निधीतून होतो आहे, याचं काय काय सँक्शन आहे, याच्यात काय काय अटी शर्ती आहेत, हेच ते तिथं लावलं पाहिजे. कारण जनतेला कळायला पाहिजे की त्या दर्जाचे काम होत आहेत की नाही होत आहेत. म्हणून फक्त एक जनतेचा मोठा निधी जरी इथं आला नगर शहरात, पण त्याचं व्यवस्थित काम होणं, जनतेपर्यंत हे कामं कसे पोचवता येईल हे महत्त्वाचं आहे. म्हणून आयुक्तांकडून आम्हाला ही अपेक्षा आहे की त्यांनी याच्यावर कारवाई करून योग्य तो निर्णय घ्यावा, एवढीच आमची विनंती आहे. जय हिंद. स्मार्ट अहमदनगर न्यूज.